नमस्कार मित्रांनो, मी कुणाल. माझ्या कुणाल ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी आलो आहे ब्रह्मगिरी पर्वताला भेट देण्यासाठी. या ब्रह्मगिरी पर्वताची काय काय वैशिष्ट्ये आहे, तसेच या ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींनी 12 वर्ष तपश्चर्या का केली, तसेच भगवान शंकरांनी आपल्या स्वतःच्या जटा का आपटल्या, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड्स, व्हिडिओला सुरुवात. ब्रह्मगिरी पर्वत हा नाशिक जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर येथे आहे. ब्रह्मगिरी पर्वत हा मुख्य ज्योतिर्लिंग मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. ब्रह्मगिरी पर्वताला जाताना या आपल्याला सुंदर अशा पायऱ्या दिसू शकतात. ब्रह्मगिरी पर्वताकडे आपण जात असताना इथे एक आपण नकाशा बघू शकतो, ज्यात आपण ब्रह्मगिरी पर्वताकडे फेरी मारताना कोणत्या कोणत्या मार्गे आपण फिरू मारू शकतो याची संपूर्ण माहिती या नकाशाद्वारे देण्यात आलेली आहे. पर्वताची फेरीत चढ करताना तिथे बघू शकतो आपण छोटे छोटे शेंगदाणे, फुटाणे यांच्या दुकानाचे स्टॉल लागलेले आपण बघू शकतो. अनेक लोक ब्रह्मगिरी पर्वताची फेरी मारून परत येताना आपल्याला दिसू शकतात. ब्रह्मगिरी पर्वताचा प्रवास करत असताना पर्वतावर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे पर्वताच्या आजूबाजूने सुंदर व मनमोहक असे पावसाची झरे मला बघावयास मिळाले. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. अशा या सुंदर वातावरणात मला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. मग 2 ते 3 सेल्फी व व्हिडिओ काढूनच घेतले. आणि आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली. प्रवास सुरू असताना पर्वतावर असलेल्या दुकान मालकाला गंगाद्वाराबाबत थोडीशी माहिती. गंगाद्वार किती लांब आहे? काय काय वैशिष्ट्य द्या पुढे, म्हणजे बरंच सांगितलं. जी गंगा बर्फीवर आलेली होती ती त्याच द्वाराद्वारे आली होती का? आणि या गंगाद्वारे इथून खाली आली अवतरलेली. पर्वतावर जात असताना गंगाद्वाराकडे जाणारी पाटी मला दिसून आली व गंगाद्वाराकडे जाण्याचा प्रवास ते सुरू केला. लांब येथून गंगाद्वार का जवळ आली. फायनली आपण गंगाद्वाराकडे पोहोचलेलो आहे. येथे गंगा मातेचे मंदिर असून शेजारी गणपती बाप्पा व कोलंबी मातीचे सुंदर असे मंदिर आहे.
मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही गोरक्षनाथ गुफा व गौतम ऋषी व अहिल्या देवी यांनी स्थापित केलेल्या 108 शिवलिंगांच्या दर्शनाकरिता आमचा पुढील प्रवास सुरू केला. आपण व्हिडिओमध्ये गोरक्षनाथांची गुफा व त्यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊ शकतो. आपण 108 शिवलिंग व गौतम ऋषींची गुफा या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो. अशा प्रकारे गंगाद्वाराचे दर्शन पूर्ण करून आम्ही आमच्या पर्वताच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली. प्रवास करून थकवा जाणवल्याने मी व माझ्या कॅमेरामॅननी चहा व थोडी विश्रांती घेऊन प्रवासाला पुढे सुरुवात केली. वाटेतच सुंदर असे मुक्ताई मातेच्या मंदिराचे दर्शन झाले. मुक्ताई मातेचं मंदिर, मुक्ताई माता की जय. जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असल्याने पर्वताला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. मी व ट्रॅकिंग पार्टनरने या धबधब्याचे मनसोक्त आनंद लुटला. या पायऱ्यांपासून खऱ्या अर्थाने सुरू होतो थरारक चढाईचा प्रवास. कारण डोंगरामधून तयार केलेल्या लांब सडक उंच अशा कातळ पायऱ्या लागतात. अशा प्रकारे आपण ब्रह्मगिरीच्या हायेस्ट पॉइंटवर पोहोचल्यानंतर आपल्याला ब्रह्मगिरी मुख्य मंदिराचे व गोदावरी उगम स्थानाचे दर्शन होते. आपण आता जात आहोत मूळ गंगा मंदिर आणि गोदावरी नदीचा जिथे उगम झालेला आहे, तसेच गौतम ऋषींनी जिथे 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे त्या स्थानावर आपण आता जात आहोत. मित्रांनो, आपण आलेलो आहे गौतम ऋषींनी जिथे 12 वर्ष तपश्चर्या केलेली होती आणि गौतम ऋषींकडून गोहत्येचं पाप का झालेलं होतं, तसेच गौतम ऋषींनी त्या गोहत्येच्या पापात 12 वर्ष जिथे तपश्चर्या केलेली होती त्याची संपूर्ण माहिती येथे असलेल्या गुरुजी आपल्याला देत आहे. तसेच गोहत्या ज्या गोहत्ये झालेली होती ती गोहत्याचा देखील ते आपल्याला मूर्ती बघायला मिळू शकते. ते मी तुम्हाला पुढे दाखवतो. हे आहे गंगा गोदावरी उगम जन्मस्थान. कोणी गंगा म्हटलं जातं, कोणी गोदावरी म्हटलं जातं. हे बघा, जे पलीकडे आहेत हे गौतम ऋषी, त्यांची पत्नी अहिल्या. बघा साक्ष दाखवलेली गोहत्येची. गोहत्या म्हणजे गणपतीने प्रकट केलेला आहे. गणपतीने प्रकट केलं, त्यांच्या हातातून ती गोहत्या झालेली आहे. गौतम ऋषी हातातून झालेली गोहत्या, म्हणून त्यांना ते पाता घडला, श्राप घडलं. 12 वर्षे तपस्या करून गोदावरी प्रसंग केली. 3 झाडं उंबराचे, पाठीमागे जे झाड आहे उंबराचं, हे एक जे माझ्या पाठीमागे आहे, हे 2, हे पडल्या गेला ते 3, हे 3 गौतम ऋषी पाठीमागे ते 3, हे 3 झाडात तिचा जन्म झाला गोदावरीचं. कोणी गंगा म्हटलं जातं, कोणी गोदावरी म्हटलं जातं. कुंडामध्ये गौतम ऋषीने आंघोळ केली, त्यांचं गोहत्या पातक नष्ट झाले. पुन्हा मग ही गुप्त झाली आणि मंदिरात जे गाईचं मुख आहे याचा शिर लावलेला आहे, तिथं मंदिरात जाते. तिथून पुढं शंकराला जटा पडी, जटा आपलं जरा गंगाधर कुशोरतामध्ये. नाशिकला पात्र मोठं आहे, नांदेड पैठण आंध्रामध्ये जाते. हे तिथं जन्माचं ठिकाण आहे. कोणी गंगा म्हटलं जातं, कोणी गोदावरी म्हटलं जातं. हे मूलस्थान गोदावरीचं. त्यांच्या हातून
सांगितलं, पूर्वीच्या हातून काही घडलं असेल, घरामध्ये सुख शांतती राहावी म्हणून जन्माच्या ठिकाणी आलो तर गाईचं गायदान अभिषेक केल्या जात असतं. सरळ मासामध्ये आलो, चौथा सोमवार आहे म्हणून जन्माच्या ठिकाणी आलो तर गाईचं गायदान अभिषेक करता एवढे वरती आला तर सुरुवात झालेली गोदावरीची. कोणी गंगा म्हणतात जातं, कोणी गोदावरी म्हणतात जातं. आपण एवढा शरीराला कष्ट देऊन एवढा वरती आलो, भोले गंगा माई करीत भाडा थोडा खर्च करून आलो का नाही, भाडा थोडा खर्च करून गंग्याला 5 प्रकारचं दान म्हणजे विनेदान, वस्त्रान, निर्दान. गंग्याला साडी चोळी चोपी वाहिल्या जाते, कोरा कपडा गंग्याला वाहिल्या जातं, चांदीची, पितळाची, सोन्याची काय वाहिल्या जाते आपण आणू शकत नाही. गाईचं गायदान अभिषेक करता एवढे वरती जातं. जन्माच्या ठिकाणी आलो, परिवारासाठी, मुलाबाळासाठी हे गंग्याचं दान करून तीर्थयात्रा पूर्ण करता गोदावरीची. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे गोदावरी नदी लुप्त होऊन या गोमुखातून प्रवाहित झालेली आहे. गोमुखाच्या समोरच असलेल्या शिवलिंगाचे देखील दर्शन आपण घेऊ शकतो. हर हर गंगे. आता आपण जात आहे जटा मंदिराकडे. जटा मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की येथे गोदावरी माता वारंवार लुप्त होत असल्याने गौतम ऋषी यांनी भगवान शंकर यांना लोककल्याणासाठी गंगेला धरतीवर प्रवाहित करण्याची विनंती केली. त्यावेळेस भगवान शंकर यांनी तांडव नृत्य करत गंगेला आपल्या जटांमध्ये सामावून घेतले व आपल्या जटा येथे आपटल्या. ते आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो. असा हा आनंददायक फेरीचा अनुभव घेऊन मी व ट्रॅकिंग पार्टनरने परतीचा प्रवास सुरू केला.